संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आहे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि जयंती निमित्त सर्व जगभरातील बांधवांना भगिनींना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा कशा पद्धतीने या ठिकाणी संघर्ष केलेला आहे, कशा कशा पद्धतीने हाल अपेष्ट सहन करून या घटना आपल्याला दिलेली आहे। आज जयंती निमित्त आपण आज या ठिकाणी संवाद करतोय की भाई जोगेंद्रजी कवाडे यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्रपणे या ठिकाणी संघटनेमध्ये पक्षामध्ये या ठिकाणी काम करत असताना कुठेतरी या ठिकाणी आपला बांधव या ठिकाणी आणि बांधवांच्या ज्या अडीअडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी अहोरात्रपणे या ठिकाणी कार्य करणारे आदरणीय आमचे मित्र भाई विजय गवई। भाई विजय गवई म्हटल्यानंतर अनेक त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी उपोषण असतील, आंदोलन असतील, वेगवेगळ्या भूमिका या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निभावलेल्या आहेत आणि एक चांगली फळी या जिल्ह्यामध्ये त्यांनी निर्माण करून अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे। आज त्यांच्यासोबत आपण संवाद करणार आहोत। भाऊ, या ठिकाणी आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे। जयंतीनिमित्त दोन शब्द आमच्या दर्शकांना काय सांगणार? आज खरंच आज आमच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे। आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यांच्या सांगण्यानुसार आमचा हा समाज पुढे गेला आणि आज प्रगती करतोय। हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। आज आम्ही ज्या पद्धतीनं आमचं जीवनमान उंचावतोय, प्रगती करतोय, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देणं आम्हाला या ठिकाणी आहे। निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती साजरी होत असताना खूप आनंद होतोय की आज आम्ही ज्या महामानवांच्या समाजात घडलो, मोठे झालो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मानलं जातं। त्यांना कायदेतज्ञ म्हणून मानलं जातं, त्यांना बोधिसत्व म्हणून मानलं जातं, त्यांना प्रज्ञासूर्य म्हणून मानलं जातं। अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही पाईक आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम हे आमच्यासारख्या लोकांच्या खांद्यावर पडलेलं आहे। निश्चितच हा गाडा आम्ही समर्थपणे पुढे नेऊ आणि ज्या ठिकाणी आम्ही थकू त्या ठिकाणी आम्ही तो गाडा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो तिथल्या तिथंच ठेवू, त्याला मागे नेण्याचं काम आम्ही कधी आयुष्यामध्ये करणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे काही मूलमंत्र या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून आपण जर मार्गक्रमण जर केलं तर निश्चितच आपलं भविष्य हे उज्ज्वल होण्यासाठी काही वेळ लागणार नाही। म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला पुनश्च जनतेला एक सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला कुठल्या जातीमध्ये न अडकवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन आपली प्रगती साध्य करावी, एवढीच या जयंतीच्या निमित्तानं आपल्या समाज बांधवांकडून अपेक्षा बाळगतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध। साहेब, या ठिकाणी आज भाई जोगेंद्र कवाडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण या ठिकाणी समाजामध्ये वावरतायत आणि अनेक घटकांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे। आपल्या बांधवांना काय संदेश देणार तरुण आणि तरुणी मंडळींना? निश्चितच आदरणीय प्राध्यापक कवाडे सरांच्या खांद्याला खांदा लावून गेले 25 वर्ष मी चळवळीमध्ये काम करतोय। या चळवळीनं मला नाव दिलं, मला घडवलं आणि आज निश्चितच आमचे नेते आदरणीय प्राध्यापक कवाडे सर यांचं वय 85 वर्षाचं वय आहे, पण तरुणाला हे लाजवल असं हे नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालं। ते प्राध्यापक कवाडे सर त्यांच्या हयातीमध्ये आतापर्यंत त्यांनी जेवढा संघर्ष केला, निश्चितच हा संघर्ष कोणाच्या पदरी आतापर्यंत पडलेला नाही। आता पण सुद्धा प्राध्यापक कवाडे सर रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होत असेल, पुढे सामाजिक समस्या असेल त्या ठिकाणी धावून जातात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल आज ठेवून प्राध्यापक कवाडे सरांचे चिरंजीव आमचे नेते आदरणीय भाई जयदीपजी कवाडे हे सुद्धा पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पिंजून काढत आहेत। बांधवांनो, मला आपल्याला या ठिकाणी अजून एक विनंती आहे की आदरणीय प्राध्यापक कवाडे सरांचा नेतृत्वाचा वारसा मी पुढे नेऊन चालवलाच आहे, पण जयदीपभाई कवाडे यांची नुकतीच महाराष्ट्र सरकारच्या लघु उद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यांच्या माध्यमातून लघु उद्योगाच्या माध्यमातून मला या ठिकाणी युवकांना आव्हान आहे
की जयदीपभाई कवाडे यांच्या नेतृत्वाखाली जे लघुउद्योग महामंडळ या ठिकाणी चालू आहे याचा निश्चितच फायदा आपण सर्व युवकांनी त्या ठिकाणी करून घ्यावा आणि एक चांगले उद्योजक म्हणून आपण या ठिकाणी नावावर उपास यावं असं माझी या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या युवकांना या ठिकाणी सूचना माझा विनंती आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणारे नव्हे तर काम देणारे व्हावे एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि निश्चितच प्राध्यापक कवाडे सरांनी जो वारसा पुढे आतापर्यंत आणलेला आहे, आंबेडकरी समाजामध्ये ज्या ज्या माणसानं आपलं आयुष्य घडवलं, खर्ची घातलं, त्या सर्वच महापुरुष आपल्या नेत्यांना माझा या ठिकाणी प्रणाम आहे की निश्चितच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे नेण्याचं चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा युवा पिढीनं आमच्या नंतरही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ही चळवळ अत्यंत चांगल्या पद्धतीने तेवत ठेवावी हेच त्यांना या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याकडनं ही अपेक्षा बाळगतो आणि तीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी शुभेच्छा ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. मित्रांनो, आपल्या सोबत होते भाई विजय गवई. कारण की अहोरात्र करून या ठिकाणी संघर्षमय जीवन या ठिकाणी जगत असताना कुठेतरी या ठिकाणी ध्येय गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या मंडळीचा या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांच्यासोबत आपण संवाद केलेला आहे. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण तर शिकलो, आपण तर संघर्ष सुद्धा या ठिकाणी करतोय, परंतु खरोखर त्यांच्या जीवनामध्ये जे असणाऱ्या, ज्या हयातीमध्ये जे असणाऱ्या ज्या अडी अडचणी आहेत, त्या अडी अडचणीच्या मात करत आपण कुठेतरी आपलं सुद्धा या ठिकाणी ध्येय गाठणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून आपण त्याच्यासोबत त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.